अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारचं त्र्यंबकेश्वराचं महात्म्य आपण ऐकलेलं आहे। आता श्रावण आहे, चातुर्मास आहे, त्यामुळे काहीतरी आध्यात्मिक विषयावर मी बोलावं अशी अनेकांची इच्छा निर्माण झाली, म्हणून मी पुन्हा ही क्लिप टाकतोय। अध्यात्म या शब्दापासूनच आपण सुरुवात करू। अध्यात्म म्हणजे पोथी वाचणे, अध्यात्म म्हणजे प्रवचन करणे, अध्यात्म म्हणजे जप करणे, अध्यात्म म्हणजे पारायण करणे, या सगळ्या त्या दृष्टीने क्षुल्लक गोष्टी आहेत। मग अध्यात्म म्हणजे नक्की काय? तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ त्या अध्यात्म या शब्दातच आहे। अध्यात्म आधी आत्मा, या आत्म्याविषयीचं संपूर्ण विवेचन म्हणजेच अध्यात्म। मग आत्मा म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो। आता अध्यात्म म्हणजे काय हा प्रश्न निर्माण झाला तर आधी आत्मा हे त्याचं उत्तर आहे। पण आधी आत्मा हे उत्तर मिळाल्यानंतर आत्मा म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो। आता आत्मा म्हणजे काही जण म्हणतात ज्योत आहे, काही जण काय अनेक प्रकारे सांगतात, पण माझ्या दृष्टीने आत्मा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण होणारी चेतना म्हणजे आत्मा। असं का हा प्रश्न आलाच। त्याचं कारण असं आहे की आमचं धर्मशास्त्र सांगतं आत्मा हा अमर आहे, आत्म्याला मृत्यू नाही। मग मृत्यू कोणाला येतो हा प्रश्न आलाच। या सगळ्याचं विवेचन मी थोडक्यात आज करायचा प्रयत्न करणार आहे। मग आत्मा अमर आहे, मग काय अमर आहे? कारण हे सगळं नाशिवंत आहे असं म्हणतात। हे सगळं नाशिवंत आहे, जे जे निर्माण झालं ते सगळं संपणार आहे। आज जे तुमचं आहे ते काल कोणाचं तरी होतं आणि उद्या कोणाचं तरी होणार आहे। तुम्ही निमित्त मात्र आहात। तुम्ही आज ज्या गोष्टींचा उपभोग घेता त्याचे तुम्ही रक्षण करते आहात, मालक नाही। म्हणजे प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे। मग आत्मा अमर आहे। मग आत्मा अमर म्हणजे अशा अमर कोणत्या गोष्टी आहेत? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत जी आहेत ती अमर आहेत, त्यांना मृत्यू नाहीये। म्हणून त्यांच्यापासूनची चेतना निर्माण झाली आणि ती तुमच्या देहामध्ये फिरते, म्हणजेच तुमच्या देहात आत्मा आहे आणि आत्मा हा परमात्मा आहे। मी मागे 2-3 वेळा स्वामी समर्थांनी सांगितलेला वाक्याचा अर्थ सांगितला होता, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। याची फोड करा,
याची फोड केली तर नक्की स्वामींना काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येईल. मी म्हणजे स्वामी नाही हे लक्षात घ्या पहिले. कारण तसं असतं तर स्वामी म्हटले असते भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणायला काही हरकत नव्हती. पण स्वामी तसं म्हणत नाहीत. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा गहन अर्थ आहे. काय गहन अर्थ आहे? तर भिवू नकोस हे साधं वाक्य आहे. मी हे संबोधन आहे कोणाविषयी? आता मी म्हटलं तर मी झालो, तुम्ही म्हटलात तर तुम्ही म्हणजे मी झालात. जो कोणी मी म्हणेल ते संबोधन त्याच्याविषयी आहे. पण तो म्हणजे कोण? आता तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणजे कोण, तर तुम्ही नाव सांगाल, पण त्या नावाला किंमत नसते. कारण सांगतो तुम्हाला, नावाला किंमत नसते. कसं? एखादी व्यक्ती जर आजारी असेल, मृत्यूशय्येवर असेल, तर ती व्यक्ती जोपर्यंत आत्मा तिच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाने उच्चारलं जातं की अमुक अमुक व्यक्तीची तब्येत खराब आहे, अमुक अमुक व्यक्ती शेवटची घटिका मोजते आहे. पण ज्या वेळेस ती व्यक्ती मृत होते त्यावेळेस ताबडतोब अमुक अमुक हा शब्द जातो आणि बॉडी, प्रेत या शब्द त्याची जागा घेतो. बॉडी आली का हो? प्रेत आलं का हो? का असं म्हणतात अमुक अमुक व्यक्ती आजारी होती ती गेली, ती व्यक्ती आली का हो? तर ती व्यक्ती न म्हणता बॉडी म्हणतात. कारण का? तर आत्मा त्या शरीरातून निघून गेलेला आहे. लगेच नावाचं संबोधन बॉडी या शब्दामध्ये होतं. म्हणजे मी हे संबोधन आत्म्याला आहे. आत्मा म्हणजे पुन्हा आलो मूळ पदावर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत ते म्हणजे आत्मा. मग स्वामी म्हणतात भिवू नकोस, ही पंचमहाभूत पाठीशी आहेत. आत्मा हा परमात्मा आहे. म्हणजे स्वामींना सांगायचं भिवू नकोस, परमात्मा तुझ्या पाठीशी आहे. हा वर्तमान काळ झाला. म्हणजे अजून 50 वर्षानंतर जर हे वाक्य उच्चारलं गेलं तर तेव्हा सुद्धा आत्मा हा, परमात्मा हा तुमच्या पाठीशी असणार आहे. म्हणजे भिवू नकोस, आत्मा परमात्मा तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हे नाममात्र आहे, स्वामी हे नाव आहे. पण स्वामींच्या मध्ये असणारा आत्मा म्हणजेच परमात्मा हा तुमच्या पाठीशी आहे. मग जर आपण असं म्हणतोय की आत्मा हा परमात्मा आहे, आत्मा अमर आहे, आत्म्याला मृत्यू येत नाही, मग मृत्यू कसा येतो हा प्रश्न पुन्हा आलाच. मग याचं संक्षिप्त उत्तर असं आहे की ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये हा जो आत्मा आहे, ही जी चेतना आहे, या चेतनेचं प्रमाण कमी अधिक झालं तर तुम्ही आजारी पडता किंवा तुम्हाला काही त्रास सुरू होतो. आणि त्याचं प्रमाण वाढलं किंवा जास्त कमी झालं तर ते तत्व शरीर सोडून निघून जात. मग ते एक तत्व शरीर सोडून निघून गेल्यानंतर बाकीची तत्व हळूहळू 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 ते शरीर सोडतात. म्हणजे पुन्हा मूळ पदावर आलं
की ती बॉडी राहते, कारण त्यातला आत्मा परमात्मा निघून गेलेला आहे. तुम्ही म्हणाल हे खरं कशावरून? हो, शंका घ्यायची म्हटल्यावर कशावरही घेता येते हो. मग या शंकेचं निरसन करण्याकरता मी तुम्हाला एक सांगतो. मृत व्यक्तीला तात्काळ हात लावला असता ती थंड नसते, कारण एक तत्व शरीर सोडून जातो, बाकीची 4 तत्व त्याच्यामध्येच असतात. मग ते तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाशापैकी एखादं तत्व शरीर सोडून गेलं तर बाकीची तत्व शरीरामध्ये असतात आणि तीही तत्व हळूहळू हळूहळू शरीर सोडून जातात. त्यामुळे ती शरीर हळूहळू थंड होतं. बर, ती 4ही तत्व शरीर सोडून गेल्यानंतर या पंचमहाभूतामध्ये विलीन होतात, कारण ती अमर आहे. बर, ती या पंचमहाभूतामध्ये विलीन होतात. मग तुम्ही म्हणाल की काका तुम्ही म्हणता ते पटतं, आत्म्याने शरीर सोडलं, ते मृत शरीर झालं, मग त्याची पुढची कार्य कशाला करायची? हा, आता पुढची कार्य कशाला करायची तर त्याचं कारण आहे की नुसता शरीरामध्ये तुमच्या आत्मा नसतो, पण तुम्ही जी कर्म करता, जी काय चांगली वाईट, मी पाप पुण्य म्हणत नाही हा, कारण तुम्हाला माहिती पाप पुण्याचा माझ्या दृष्टीने अर्थ काय आहे. चांगलं कर्म करणं म्हणजेच पुण्य करणं असं नाही, किंवा वाईट कर्म करणं म्हणजे पाप करणं असंही नाही. मग पुण्य कशाला म्हणतात तर पुण्याची सरळ व्याख्या आहे, सकृत दर्शनी जे कर्म कराल ते कर्म पुण्यमय. आता सकृत दर्शनी जे कर्म कराल ते कर्म पुण्यमय असं जर म्हटलं तर सकृत दर्शनीचा विस्तृत अर्थ काय आहे तर जे कर्म तुम्ही करता त्या कर्माशी तुम्ही पूर्ण एकरूप पाहिजे तर ते पुण्यकर्म आहे. याचं सुंदर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर गोरा कुंभार माती तुडवत होता, पण मनाने एकरूप होऊन विठ्ठलाचं इतकं एकरूप भजन करत होता की त्याच्या पायाखाली त्याचं बाळ, चिलिया बाळ आलं, तेही त्याच्या लक्षात आलं नाही. एवढी एकरूपता, एवढं सकृत दर्शनी कर्म केलं तर ते पुण्यकर्म. मग आपण रोज देवपूजा करतो, देवदर्शन घेतो, जप करतो, अनुष्ठान करतो, आपण किती एकरूप असतो हे आपण प्रत्येकाने ठरवायला काही हरकत नाही, मी सांगत नाही. मग तुम्ही जे कर्म करताय त्या कर्मानी एक जीवात्मा निर्माण होतो आणि तो त्या आत्म्याबरोबर या शरीरामध्ये फिरत असतो. जसा आत्मा म्हणजे चेतना या शरीरात फिरत असते, तशा पद्धतीने तुम्ही केलेल्या कर्माचा जीवात्मा तो त्या आत्म्याबरोबर भ्रमण करत असतो. मग तुमच्या हातून चांगलं किंवा वाईट कर्म होतं. मग मला काही जण म्हणतात की समजा एखाद्यानी सकृत दर्शनी मारामारी केली तर ते पुण्यकर्म होईल का तर मी म्हणेन होईल, पण तो सकृत दर्शनी चांगलं कर्म करू शकत नाही तर वाईट कर्म सकृत दर्शनी करेल का? कारण ज्या वेळेस तो मारत असेल त्यावेळेस त्याच्या मनामध्ये हा विचार निर्माण होतो की मी याला एकदा मारतोय, तो मला 2 तर मारणार नाही, किंवा आजूबाजूचे लोक तर मला मारणार नाही, ही भावना निर्माण होतेच.
म्हणजे ते सकृत दर्शन आहे. किंवा चौर्य कर्म म्हणजे चोरी सकृत दर्शनी होऊच शकत नाही. कारण तुम्ही ती वस्तू घेताना जर कोणी पाहिलं असेल, जर मी सापडलो, माझं नाव कळलं, तर असे अनेक प्रश्न ते कर्म करताना तुमच्या समोर उभे राहतात. म्हणजे तेही पुण्यकर्म होऊ शकत. अहो, आम्ही देवघरात बसलो असताना सुद्धा आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ते देवघरातलं कर्म हे चांगलं कर्म आहे. देवाची पूजा करणं किंवा जप करणं किंवा पारायण करणं हे चांगलं कर्म आहे. ते करत असताना सुद्धा आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ही कर्म करताना मनात प्रश्न येतील की नाही, शक्यता नाकारताच येत नाही, येणारच. मग तो जीवात्मा अशी कर्म करत असतो. आणि ज्या वेळेस आत्मा शरीर सोडून जातो त्यावेळेस जीवात्मा शरीर सोडून जात नाही. तो जीवात्मा ब्रह्मांडामध्ये म्हणजे मस्तकामध्ये, ज्याला तुम्ही कवटी म्हणतात, तिथे तो जातो. त्यामुळे मृत माणसाच्या शरीरातला पूर्ण थंड झालं तरी त्याचं डोकं काही अंशी गरम असतच, कोंबट असतच. मग ते कितीही काळ ठेवा, कारण त्या मृत व्यक्तीने जी कर्म केली आहेत त्या कर्मानी जो जीवात्मा निर्माण झालाय तो तिथे स्थिर आहे. मग नंतर तुम्ही स्मशानात नेता. स्मशानामध्ये सगळ्या प्रकारचे विधी झाल्यानंतर त्या चितेला प्रदक्षिणा मारत असताना तुम्ही जे मडकं भोंडता तो असतो घट. आणि तो घट त्याच्या डोक्याशी फोडला जातो. ज्या वेळेस त्याच्या डोक्याशी तो घट फुटतो त्यावेळेस एक प्रतिक्षिप्त क्रिया होते, ते म्हणजे त्याचं मस्तक फुटून त्यातनं तो जीवात्मा बाहेर पडतो. इकडे घट फुटतो, याला खरा घटस्फोट. खरा घटस्फोटाचा अर्थ तिथे आहे. कारण तो स्फोट होणं आणि त्याच्या घटाचा स्फोट होणं एकच. आणि मग तो जीवात्मा त्या आश्म्यामध्ये, ज्याला तुम्ही जीवखडा म्हणता, काही नाव द्या, त्याच्यामध्ये येतो. आणि मग त्याला घेऊन तुम्ही घरी येता. घरी आल्यानंतर त्याला तुम्ही घराच्या बाहेर ठेवता. का? कारण त्या व्यक्तीला आता शरीर नाहीये. शरीर नाही म्हणजे बुद्धी नाही, बुद्धी नाही म्हणजे वैचारिक पातळी नाही. त्याला फक्त, कारण तो भूतलावावर नाही आणि अवकाशामध्ये पण नाही, असा तो त्रिशंकू आहे. आणि त्याला त्या अवस्थेतनं बाहेर यायचं आहे. मग तो 10 दिवस त्या घराभोवती घिरट्या घालतो. मग म्हणून त्याला बाहेर ठेवायचं आहे. 10व्या दिवशी तो तुम्ही स्मशानात घेऊन जाता. मंत्राला सामर्थ्य आहे बघा. या ठिकाणी मी जे माझ्या अनेक विवेचनातनं अनेक प्रवचनातनं सांगत आलोय की मंत्राला सामर्थ्य आहे, ते इथे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. ते कसं? तर ते 5 गडू ठेवले जातात. त्याला वेदी बनवतात, त्याच्यावर ते 5 गडू ठेवले जातात, त्याच्यावर त्या 5 पिंड ठेवले जातात. या 5 पिंडांमध्ये त्याच्या नावाचा पिंड असतो आणि त्याच्या समोर तो आश्मा जीवखडा तिथे ठेवला जातो. ब्राह्मणाच्या मंत्रामुळे, मंत्रामध्ये श्रेष्ठत्व आहे, मंत्र सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून कृष्णाने सांगितलंय काय?
ब्राह्मण श्रेष्ठ का आहे? कृष्ण म्हणतो दैवाधीन जगत सर्वम, देवाच्या अधीन सगळं जग आहे. मंत्राधीन दैवतम, ज्या देवांच्या आधी मंत्र आहे, ज्या देवांच्या आधी हे जग आहे ते देव त्या मंत्राच्या अधीन आहेत. देवताधीन जगत सर्व मंत्राधीन दैवतम, ते मंत्र ब्राह्मणाधीन, ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मणो मम दैवत, म्हणून ब्राह्मण माझं दैवत आहे असं भगवान गोपाळ कृष्ण सुद्धा म्हणतात. मला इथे जातीभीतीचं काही करायचं नाहीये, काळजी करू नका. देवताधीन जगत सर्व मंत्राधीन दैवतम, ते मंत्र ब्राह्मणाधीन, ब्राह्मणो मम दैवत. मग तो ब्राह्मण मंत्र म्हणतो आणि त्याच्या मंत्रावर त्या आश्मातला जो जीव आहे, जीवात्मा आहे, तो उठतो आणि त्या पिंडांना घिरट्या घालायला सुरुवात करतो. तो ज्या वेळेस त्या पिंडांना घिरट्या घालत असतो हे फक्त कावळ्याला दिसतं, म्हणून कावळा पुढे येऊन स्पर्श करत नाही. मग आम्ही अनेक प्रकारे विनवणी करतो. तुझी वास्तू सांभाळू, तुझं घर सांभाळू, तुझ्या मुलाबाळांना सांभाळू, ज्या काय त्याच्या मनात इच्छा असतील त्या आम्ही बोलतो. त्यापैकी त्याची एखादी इच्छा असेल तर तो घिरट्या घालणं थांबवून पंचमहाभूताकडे म्हणजे अवकाशाकडे जायला सुरुवात करतो. आता खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरू झालाय आणि इकडे त्या पिंडाला कावळा शिवतो आणि आम्ही कावळ्याला नमस्कार करतो. मुळात ज्या वेळेस तो त्या पिंडाला घिरट्या घालत असेल तेव्हा नमस्कार करावा, कारण तेव्हा तो तिथेच आहे. आणि मग तो पुढे जातो. आता पुढे गेल्यानंतर दोन गोष्टी आहेत. एक तर त्याला सप्तलोकात जायचं आहे, ज्याला तुम्ही स्वर्ग म्हणता, नाहीतर नरकात जायचंय जे तुम्ही आणि आहोत. अनेक योनीमध्ये फिरायचंय. मग हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. त्यांनी जर चांगली कर्म, पुन्हा चांगली कर्म म्हणतोय मी, पुण्य म्हणत नाही, पाप म्हणत नाही, त्यांनी जर चांगली कर्म केली असतील तर तो अवकाशामध्ये सप्तलोकात जातो. मग सप्तलोकामध्ये काय असतं? आणि त्यांनी जर चांगली कर्म केली नाहीत तर तो या भूलोकात योनी मार्गे जन्माला येतो, ज्याला आपण म्हणतो पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे जननी. हे जे आपण म्हणतो तो पुन्हा जन्माला येतो. पण त्या सप्तलोकात काय असतं आणि अवतारी पुरुष कसे येतात या सगळ्यावर आपण पुढील भागात बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.